अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकांना आकर्षित करण्यासाठी, आपल्याकडे लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी, समाजामध्ये एक नाव लौकिक मिळवण्यासाठी जेव्हाही आपण समाजामध्ये फिरत असू, वावरत असू, तेव्हा लोकांनी सगळं काही आपलं ऐकण्यासाठी आपल्यापासनं जी कोणी व्यक्ती लांब गेलेली असेल, मित्र, मैत्रीण, प्रियकर, पती, पत्नी, ज्यांना आपण आपल्या मानत होतो मात्र त्याच व्यक्ती आता आपल्यापासून दुरावलेल्या आहेत किंवा लांब गेलेल्या आहेत, अशा सगळ्या त्या व्यक्तींना आपल्याकडे खेचण्यासाठी किंवा जवळ आणण्यासाठी एक अत्यंत प्रभावी असा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। बघा, ह्या काही वस्तू सांगणार आहे ज्या तुम्हाला तुमच्या खिशामध्ये ठेवून द्यायच्या आहेत। ह्या वस्तू जर तुम्ही कंटिन्यू तुमच्या खिशामध्ये ठेवल्यात तर 21 दिवसांच्या आत तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल। 21 दिवसांच्या आत तुमच्यापासून लांब असलेली जी कोणी व्यक्ती असेल ती तुमच्या जवळ यायला लागेल। तुमचे शत्रू तुमचे मित्र बनतील। समाज किंवा जिथे तुम्ही फिरत असाल, वावरत असाल, तिथील सगळे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागतील। ह्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे, ज्या वस्तू तुम्ही स्वतःच्या सोबत ठेवल्यात तर त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये इतका प्रभाव पडायला सुरुवात होईल की तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तुम्हाला मान मिळायला लागेल। बऱ्याच वेळा असं होतं, कामाच्या ठिकाणी असेल, व्यवसायाच्या ठिकाणी असेल, समाजात फिरत असताना असेल, बऱ्याच वेळा असं होतं की पैसा असो, सगळं असतो, पण समाजात मानच नसतो, समाजामध्ये किंमत नसते, बऱ्याच वेळा अपमानित व्हावं लागतं, बऱ्याच वेळा सगळं काही असूनही लोक आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करतात, लोक त्यांच्यापासून आपल्याला लांब ठेवतात। बऱ्याच वेळा ह्या प्रसंगांनी बरेच लोक जे आहेत ते डिप्रेशनमध्ये जातात की माझ्याकडे सगळं आहे, मी दिसायलाही छान आहे, माझ्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, मात्र समाज मला किंमत देत नाही, समाजातील लोक माझ्याकडे अट्रॅक्ट होत नाहीत। बऱ्याच वेळा आपण बघतो, आपल्याच एखादा शेजारचा व्यक्ती किंवा बाजूचा एखादा माणूस असतो, त्याच्याकडे काहीच नसतं, पण लोकांना अट्रॅक्ट करण्याची पॉवर त्याच्याकडे खूप जास्त असते। का असं होतं? कारण त्याचे जे काही ग्रह असतात ते त्याला साथ देत असतात आणि आपले जे ग्रह असतात ते अस्थिर झालेले असतात। बऱ्याच वेळा या गोष्टींचाही प्रभाव पडत असतो। बऱ्याच वेळा आपले जे नशीब आहे ते नशीब आपल्याला साथ देत नसतात, ज्यामुळे समाजामध्ये आपल्याला किंमतही मिळत नसते आणि सतत आपल्याला, ज्याला आपण म्हणतो की त्रासदायक वागणूक मिळत असते। मात्र समोरचा जो व्यक्ती असतो त्याचं नशीब त्याला साथ देत असतं, भले त्याच्याकडे पैसा नसेल पण त्याचं नशीब त्याला साथ देत असतं, ज्यामुळे लोक त्याला खूप जवळची मानत असतात किंवा लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होत असतात। मग ह्या काही वस्तू सांगणार आहे, ज्या वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्यात तर लोकही तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील। तुम्ही जे कष्ट मेहनत करत आहात त्याला नशिबाची साथही मिळेल। तुमचे जे ग्रह अस्थिर झालेले आहेत ते ग्रहही स्थिर होतील, ज्यामुळे ग्रह स्थिर झाल्याने तुम्हाला त्याचा तुमच्या आयुष्यामध्ये खूप परिणाम बघायला भेटेल, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये समाजात मान सन्मान मिळेल आणि लोकही तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील। आता कुठल्या वस्तू ठेवायच्या आहेत, काय उपाय नक्की करायचा आहे, लोकांना आकर्षित करण्यासाठी कुठली सेवा करायची आहे, हे सगळंच पुढे तुम्हाला मी सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात आधी सांगते, हा उपाय कुठल्याही गुरुवारी करायचा आहे आणि तो शुक्ल पक्षातील गुरुवार असावा। कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असे दोन पक्ष असतात, यातील जो शुक्ल पक्ष असतो त्यातील गुरुवारी हा उपाय करायचा आहे। कॅलेंडर प्रत्येकाच्या घरात असेल, कॅलेंडरमध्ये प्रत्येक वाराच्या खाली शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष दिलेला आहे, तिथे बघा, म्हणजे तुम्हाला कळेल कुठला शुक्ल पक्ष आणि कुठला कृष्ण पक्ष। ठीक आहे, सहसा उपाय हे शुक्ल पक्षात केल्याने आपल्याला त्याचा जो लाभ आहे तो त्वरित होतो। आता काय करायचं आहे तर दिवसभरात, गुरुवारच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता। यासाठी देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, बाजूला 3 अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत, ब्रह्म, विष्णू आणि महेश अशा 3 अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत। यानंतर आपल्याला लाल रंगाचा एक छोटासा कागदाचा तुकडा घ्यायचा आहे। आता लाल रंगाचा नसेल, सफेद रंगाचा असेल तो घेतला तरीही चालेल। ठीक आहे, या कागदामध्ये तुम्हाला आता ज्या वस्तू मी सांगते या वस्तू घालायच्या आहेत। सगळ्यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे तुम्हाला एक छोटीशी चांदीची तार ठेवायची आहे।
समजा तुमच्याकडे चांदीची तार नसेल, तुमच्याकडे चांदीची अंगठी असेल, कानातलं असेल, गळ्यातलं असेल, फेडवा असेल, पैंजण असेल, कुठलीही चांदीची छोटीशी मणी जरी असेल तरी घेतला तरी चालेल. एक छोट्याशा चांदीचा खडा तुम्हाला सगळ्यात अगोदर त्या कागदावरती ठेवून द्यायचा आहे. यानंतर तुम्हाला या कागदावरती मोजून 21 काळी मिरी, बघा 21 खड्या मसाल्यामध्ये असणारे जे काळी मिरी असतात, शाबीत काळी मिरी, हे 21 तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि त्यासोबत तुम्हाला 11 बडीशेपचे दाणे. बडीशेप जी आहे ती कच्ची असावी, भाजलेली नसावी. ठीक आहे. या तीनही वस्तू तुम्हाला त्या कागदामध्ये ठेवून द्यायच्या आहेत. ठेवून दिल्यात की त्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे. आपल्या देवघरामध्ये पूजेसाठी जी हळद वापरतो ती हळद थोडीशी घ्या. ती आपल्या उजव्या हातात ठेवायची. आपला जो उजवा हात आहे त्या उजव्या हातामध्ये ठेवायची. अगदी एवढी 2-3 चिमूटभर ठेवली तरीही चालेल. हात असा ठेवून द्यायचा. जी व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेली आहे की माझे पती माझ्यापासून लांब गेलेले आहेत, मी खूप प्रयत्न करते मग पती माझ्याजवळ येतच नाहीत, माझं ऐकतच नाहीत, लोकांचंच ऐकत आहेत, माझ्यावर प्रेमच करत आहेत, असं जे काही असेल तर तुम्हाला ती हळद म्हणजे हळद जी तुम्ही या उजव्या हातावर घेतलेली आहे अशा पद्धतीने पकडून त्या हळदीकडे बघत तुम्हाला म्हणायचंय, माझे पती माझं सर्व काही ऐकत आहेत, माझे पती माझ्यावर खूप प्रेम करत आहेत आणि माझे पती माझ्या जवळच आहेत, असं तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्हिटीने म्हणायचं आहे. आणि त्यानंतर ती जी हळद आहे ही हळद तुम्ही ज्या समोर ठेवलेल्या वस्तू आहेत, काळी मिरी, बडीशेप आणि चांदीचा खडा, यामध्ये तुम्हाला असं 3 वेळा फुंकायचे आहे. फुंकत असताना ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा, असं तुम्हाला प्रत्येक वेळी पॉझिटिव्हिटीने म्हणून हा मंत्र म्हणून त्यानंतर ती हळद फुंकायची. पुन्हा सेकंड टाइम पुन्हा पॉझिटिव्हिटीने तुम्हाला जे काही म्हणत असेल की माझे पती माझं ऐकत आहेत, माझ्याजवळ येत आहेत, माझ्यावर प्रेम करत आहेत, माझे पती फक्त माझं आहेत, हे सगळं म्हणून झालं की त्यानंतर हा मंत्र म्हणून ही हळद फुंकायची. असं 3 वेळा करायचं. 3 वेळा केल्यानंतर समजा थोडीफार हळद राहिली तर ती अशी झटकून बाजूला टाकून द्यायची. ठीक आहे. हे केल्यानंतर जी उदबत्ती आपण लावलेली आहे, ब्रह्म विष्णू आणि महेश अशा ज्या 3 उदबत्त्या तुम्ही लावलेल्या आहेत, ह्या 3ही उदबत्त्या तुम्हाला त्या कागदाभोवती किंवा त्या वस्तूंभोवती तुम्हाला फिरवायच्या आहेत. त्यानंतर बाजूला त्या अगरबत्त्या लावून द्यायच्या आहेत. आता हा समोर ठेवलेला कागद जो आहे तो उचलायचा. त्याची चांगली घट्ट एक जसं खाऊची पुडी बनवतो तशी एक पुडी बनवायची आणि ही पुडी रात्रभर तिथेच ठेवून द्यायची. ही पुडी रात्रभर देवघरात ठेवून द्यायची. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे शुक्रवारपासून जेव्हाही तुम्ही कामासाठी बाहेर पडाल, जेव्हाही तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी बाहेर पडाल, समाजात वावरताना बाहेर पडाल, शत्रूंमध्ये फिरताना बाहेर पडाल, जिथे जिथे बाहेर जाल, व्यवसाय असेल, उद्योग असेल, जे काही असेल, त्या प्रत्येक वेळी ती पुडी स्वतःच्या खिचात ठेवून द्यायची. बघा, स्वतःच्या सोबत ठेवायची. सायंकाळी घरी आल्यानंतर ती देवघरामध्ये ठेवून द्यायची. सकाळी स्वच्छ स्नान वगैरे झालं की त्यानंतर ती पुडी पुन्हा स्वतःच्या सोबत ठेवायची. फक्त 3 वेळा ओम वश वश स्वाहा, ती पुडी हाताच्या मुठीत घ्यायची. ओम वश वश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा, ओम ह्रीम श्रीम वश वश स्वाहा, हा फक्त मंत्र म्हणायचा आणि ती पुडी जी आहे ती स्वतःच्या सोबत खिच्यामध्ये वगैरे ठेवून द्यायची. पर्समध्ये ठेवू शकतात आणि घराच्या बाहेर पडायचं. जेव्हा बाहेरून घरामध्ये याल तेव्हा ती सगळ्यात आधी देवघराच्या समोर किंवा देवघरामध्ये ठेवून द्यायची आणि त्यानंतर हातपाय धुवून बाकीची काही काम असेल ती करायची. असे 21 दिवस कमीत कमी करायचे. किती? 21 दिवस. ज्यांना 21 दिवसात समजा 50% 40% अनुभव आला त्यांनी 41 दिवस ही सेवा करायची आहे. ठीक आहे. 41 दिवस सतत स्वतःसोबत ही पुडी ठेवून द्यायची आहे. मासिक धर्म आला तर ते 3-4 दिवस तुम्हाला सोडायचे आहेत. बघा, बडीशेप असेल किंवा मग काळी मिरी असेल, ह्या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या शुक्र ग्रहाशी, गुरु ग्रहाशी आणि बुध ग्रहाशी निगडीत आहेत. त्याचबरोबर सगळ्यांनाच माहिती असेल की बडीशेप जी आहे ज्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास आहे. तर चांदीचा खडा, चांदी म्हणजे जिला काय आपण लक्ष्मी स्वरूप समजतो, चांदीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. जेव्हा या 3ही गोष्टी तुम्ही एकत्रित ठेवाल तेव्हा लक्षात घ्या तुमच्या सोबत साक्षात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल. जेव्हा हे दोनही दैव जेव्हा तुमच्या सोबत असतील तेव्हा तुमच्या इच्छित मनोकामनाही पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरभराटही होईल. त्याचबरोबर बडीशेप जी आहे ती आपले नवग्रह शांत करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाते. बघा, ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो तो आयुष्यामध्ये मालामाल बनतो, ज्याच्याकडे धनसंपत्ती खेचली जाते. त्याचबरोबर काळी मिरीचे उपाय केल्याने आपला बुध ग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होतो, आपला मंगळ ग्रह आपल्याला साथ देतो. आणि बुध आणि मंगळ जर यांची युती झाली किंवा हे 2 ग्रह जर आपल्या कुंडलीमधील शांत झाले, स्थिर असले तर लक्षात घ्या समाजामध्ये आपल्याला मान सन्मान मिळू लागतो, समाजामध्ये आपली पद प्रतिष्ठा वाढू लागते.
जेव्हा या तीनही गोष्टी तुम्ही एकत्रित ठेवाल तेव्हा दिवसेंदिवस याचा प्रभाव तुम्हाला, पहिल्याच दिवशी मी सांगत नाही की लाभ होईल किंवा दुसऱ्या दिवशी लाभ होईल असं सांगत नाहीये, पण 1 ते 2 दिवस उलटल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवसापासून तुम्हाला थोडंसं जाणवायला लागेल की समाजातील लोक आता माझं ऐकायला लागलेले आहेत, माझ्या घरातलीच लोक माझं ऐकायला लागलेले आहेत, माझे पती जे इतक्या वर्षापासून किंवा इतक्या महिन्यांपासून मला सतत टाळत होते ते आता माझं कुठेतरी ऐकायला लागलेत, माझी जी मुलं आहेत ती आता माझं ऐकत आहेत, घरातील वातावरण थोडंसं बदललेलं आहे, समाजामध्ये फिरत असताना आता लोक माझ्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागलेली आहेत, माझे सगळे संबंध आता चांगले झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला ते रिअलाइज व्हायला लागेल 21 दिवसांमध्ये पूर्ण याची प्रचिती यायला सुरुवात होईल. बघा 21 दिवसात याची पूर्ण प्रचिती येईल, तर 41 दिवसांमध्ये तुमचं सगळं काही मनासारखं होऊन जाईल. एक सांगायचं राहिलं ते म्हणजे हळद. आता सगळ्यांना माहिती असेल की हळद ही आपल्या गुरुग्रहाशी निगडीत असते आणि जसं गुरुग्रह मजबूत असतो ना तो आयुष्यामध्ये प्रत्येक संकटाला सामोरं जातो. खरं तर ज्याचा गुरुग्रह मजबूत असतो ना, ज्याचा गुरुग्रह त्याच्या पाठीशी ठाम असतो, त्याच्या आयुष्यात कितीही अडथळे आले तरी तो सहज त्यातून तारून जातो, कारण गुरु स्ट्रॉंग आहे. त्यामुळे हळदीचा उपाय केल्याने तुमचा गुरुग्रहही स्ट्रॉंग होईल, लोक अट्रॅक्टही होतील, धनाचे प्रश्नही सुटतील, माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुम्हाला समाजामध्ये मान सन्मानही मिळू लागेल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. बघा जेव्हा 21 दिवस किंवा 41 दिवस पूर्ण होतील तेव्हा ही जी पुडी आहे ही तुम्ही कुठल्याही वाहत्या, साठलेलं नाही तर वाहतं पाणी आहे त्याच्यामध्ये ही पुडी तुम्हाला सोडून द्यायची आहे. पुन्हा 1-2 महिन्यांनी कधी असं वाटलं की पुन्हा माझे पती किंवा आता माझ्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे किंवा पुन्हा मला हा उपाय करावासा वाटत आहे, तेव्हा 1-2 महिन्यांनी पुन्हा सेम याच पद्धतीने कुठल्याही शुक्ल पक्षातील गुरुवारी हा उपाय तुम्ही करू शकतात. अत्यंत साधा सोपा 5 मिनिटाचा हा उपाय आहे, मात्र आयुष्यभर तुम्हाला या उपायाने असंख्य पटीने लाभ होणार आहे. सगळ्यांना सांगेल की ज्याच्याही आयुष्यातून कुणी लांब गेलेलं असेल किंवा कोणी टाळत असेल किंवा जवळचेच व्यक्ती दुरावलेले असतील तर त्यांनी हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.